अमरावतीमध्ये एका तरुणीला पोलीस बनण्याचे स्वप्न पाहताना एका युवकाने तिच्यावर खोट्या आमिषाचे गळ घालून तिचे जीवन नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय। अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिसांनी या गंभीर तक्रारीवर युवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पाहूया संपूर्ण रिपोर्ट। अमरावतीतील एक पीडित युवती जी पोलीस भरती सराव करीत होती ती एका युवकासोबत चांगली मैत्री करू लागली। ती युवती पोलीस भरतीच्या सरावाकरिता अमरावती शहरात येऊन भाड्याच्या खोलीत राहत होती आणि त्याच वेळी तिची ओळख एका युवकासोबत झाली। युवकाने तिला सांगितले की तो इंजिनियर आहेत आणि 3 वर्षापासून ते दोघे चांगले मित्र बनले। युवकाने नंतर त्याच्या कुटुंबाबद्दल सांगितले की मी एकटा आहे, माझ्याकडे शेती आहे आणि मी तुझ्या सोबत लग्न करू इच्छितो असे सांगून त्याने तिचे विश्वास संपादन केले। पण काही वेळाने युवतीला माहिती मिळाली की तो युवक प्रत्यक्षात इंजिनियरच नाहीत आणि त्याने तिला जास्त वेळ घालवायला भाग पाडले। युवकाने पुढे जाऊन तिला धमकावले की तुझे फोटो व्हायरल करेल आणि शारीरिक संबंध ठेवण्याची त्याने चक्क मागणीच केली। यावेळी युवतीने आधी त्याचा प्रतिकार केला, परंतु त्याच युवकाने तिला एका ठिकाणी बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। या घटनेनंतर युवतीने गाडगेनगर पोलिसात तक्रार दाखल केली आणि युवकाविरोधात पोलिसांनी कलम 376(2) N 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला। अमरावतीमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे। खोट्या आमिषांच्या आधारावर आपले भविष्य विकण्याचा प्रयत्न करणारे लोक समाजात अजूनही आहेत। युवकाच्या चुकीच्या वर्तनामुळे पीडित युवतीचे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला। अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांना सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे। या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे आणि आरोपीला योग्य शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।